नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मॅडीज वर्ल्ड. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतोय. खूप दिवसाने बनवतोय ब्लॉग. दिवाळीमध्ये काहीच एक ब्लॉग बनवता आला नाही. सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. आणि खूप दिवसानंतर बनवतोय ब्लॉग. दिवाळीत वगैरे काय ब्लॉग वगैरे बनवला नाही, थोडंसं कामात बिझी होतो. तर आज आहे भाऊबीज. आज चाललोय टिटवाळ्याला गणपतीचं दर्शन घ्यायला. तर म्हटलं की चला ब्लॉग करूया. तर आता निघतोय, रेडी वगैरे झालोय, तुम्ही बघू शकता. तर रेडी वगैरे झालंय, आता निघतोय. भेटूया पुढे गेल्यावर. बघतो तिथपर्यंत तुम्हाला काय भेटतं दाखवायला. पोचलोय आता दादर स्टेशनला. सकाळची गर्दी, माय गुडनेस. आणि लेट पण झालं कारण का ट्रेन आहे काहीतरी 2-3 मिनिटावर. वर ब्रिजवर आहोत, प्लॅटफॉर्मला देखील नाही पोचलो. जातो फटाफट आता आणि पकडतो ट्रेन. फायनली पोचलोय टिटवाळ्याला. खूप सारा स्ट्रगल नंतर, कारण का खूप गर्दी होती भाई. फुल स्टँडिंग आलं, झोप पण आली थोडी. ठीक आहे, पोचलोय फायनली इथे. आता इथून ऑटो वगैरे बघू आणि डायरेक्ट मंदिरात. तर आता ऑटोत बसलो. फायनली ऑटोतून उतरून पोचलोय मंदिराजवळ. आता इथून दुकानात जाऊ, तिथे हार फुलं वगैरे घेऊ आणि तिथून आतमध्ये दर्शनाला जाऊ. हे बाहेरचं परिसर आहे इकडचं. आणि आम्ही इथे दरवर्षी येतो. दरवर्षी दिवाळीत येतोच आम्ही इथे. बट आम्ही कसं पाडव्याला येतो दिवाळीच्या. बट ह्या वेळेस जमलं नाही कारण का थोडं काम वगैरे होतं. सो आज भाऊबीज येतो त्या दिवशी आलं. बघू आता किती गर्दी आहे आतमध्ये. गर्दी भेटते की लगेच दर्शन होतं आहे, बघूया. आणि इथून या दुकानात आम्ही हार फुलं वगैरे घेतलेत. यक्की फॅमिली, म्हणजे मी आलेलो फॅमिलीसोबत आहे, ते मी मला सांगितलंच नाही. मध्ये आलं आता. इथे आतमध्ये मंदिर आहे. आता हातपाय वगैरे धुतो जरा. झालं. आता चाललंय आम्ही आतमध्ये. शूट करायला भेटणार नाही मी, सो बाहेर आल्यावर भेटू. सो गर्दी तर नाही आहे काही तिथे, जास्त काही शूट करता येणार नाही. ठरलं तर मला माहिती. तर फायनली दर्शन झालंय. खूप छान असं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं. गर्दी वगैरे नव्हती. थोडा वेळ बसलो शांततेत. खूप भारी वाटलं. दर्शन वगैरे झालं. हे सगळं बाहेरचं परिसर. झालंय दर्शन वगैरे. आता आम्ही जाऊ दुसऱ्या मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात. तिकडचंही दाखवतो. आतमध्ये तर दाखवता येणार नाही मे बी, पण तिकडून बाहेरून वगैरे दाखवेन. आता इथे थोडा यांचा फोटोशूट वगैरे करू आणि मग जाऊ पुढे. तर आता चाललो आहे विठ्ठलाच्या मंदिरात. तिथूनच एक 5 मिनिटावर आहे. इथून जस्ट मागे बघू शकता की इथून तुम्ही बाहेर पडला समोरून की इथून पुढे या रस्त्याने सरळ तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे. तर तिथेही आपण दर्शन घेऊ. दरवर्षीच घेतो, यावर्षी घेऊ. छान झालं दर्शन. ऊन पण फटे आहे बे. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव. तर आता जातोय. वाटलं ना तर इतकं लगेच दर्शन होईल, पण छान असं दर्शन मस्त झालं. आता इथून विठ्ठलाचं दर्शन घेऊ, मग खाऊ वगैरे काहीतरी. कारण का सकाळपासून कुणीच काही खाल्लं नव्हतं, सगळे उपाशीच होते. दर्शनाला यायचं होतं म्हणून. आता थोडंसं खाऊ वगैरे आणि मग घरी जायला निघू. अरे बघा इथेच मंदिर. हे बघा, हे विठ्ठलाचं मंदिर जे तुम्हाला मी म्हणत होतो. तर हेच आहे ते. आतमधून दाखवता नाही येणार, बाहेरून दाखवतो म्हणून. आता आले आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला. मिसळपाव आणि ऑर्डर केलं मिसळपाव. बघूया इकडचं मिसळपाव कसं आहे काय आहे, माहीत नाही कसं काय असेल. पण आता ते खाल्ल्यावरच समजेल.
तो आता केलं आहे ऑर्डर, आता बघू कधी येते ते. तर फायनली माझी मिसळ आले, यांचं काहीच नाही आलं आहे, माझं आलं एकट्याचं. सो मी आता एक टेस्ट करतो. सो तिथून खाऊन निघाल्यावर मला व्लॉग काय करायला जमला नाही, कारण का वेळ भेटला नाही. तसा म्हटलेलं की घरी जाऊन करेन, भाऊबीजच्या वेळेस पण करेन, काहीतरी दाखवेन, पण नाही भेटलं. जे काय होतं तर एवढाच होता व्लॉग. होप करतो की तुम्हाला आवडेल हा व्लॉग, छोटासाच आहे, आवडेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्टे ट्यून. इज्जत पप्पी.